नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण तांदळाच्या पिठामध्ये बेसन पीठ घालून अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी बनवत आहोत. चला मग फटाफट वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घालायचं, पाव वाटी बारीक रवा घालायचा. आता सुरुवातीला 1 वाटी पाणी घालूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. प्रमाण पहा आपण कसं घेतलेलं आहे. 1 वाटी तांदळाचे पीठ, पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर जाड रवा वापरू शकता. असं प्रमाण घेतलं. सुरुवातीला 1 वाटी पाणी घालून मिक्स करायचं. त्यानंतर आणखीन अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये ज्या काही गुठळ्या गाठी असतील त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत. आज आपण अतिशय झटपट अशी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा आपला पदार्थ बनवतोय, जो की चवीलाही मस्त आहे आणि तितकाच पौष्टिकही आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आपली आजची ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. झटपट अशी रेसिपी सांगितलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर टोटल किती पाणी घातलं पहा. अजून 1 वाटी आपण यामध्ये पाणी घालतोय. थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. पातळसर अशा स्वरूपाचं सरसरीत आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू आणि मिक्स करून घेऊ. टोटल मिळून इथे आपण यामध्ये 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित प्रमाणामध्ये घातलं तर तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही, अगदी परफेक्ट होईल. त्यामुळे मी सांगितलेलं प्रमाण नक्की वापरा. आता आपल्याला यामध्ये काही बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या, जसे की कांदा, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने, किसलेलं गाजर घालायचं. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची. थोडंसं जिरे घालायचे. ओवा चोळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घालतोय, त्यामुळे आपला पदार्थही तितकाच पौष्टिक होणार आहे. बऱ्याच वेळा मुलं भाज्या खात नाहीत, तेव्हा अशा वेळेस भरपूर भाज्या घालून हा पदार्थ बनवला ना, लहान मुलेसुद्धा नक्कीच आवडीने खातील. सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा अशा स्वरूपाची आहे. अगदी पातळसर असं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता 10 मिनटं मिश्रण साईडला ठेवायचं, म्हणजे यामधला रवा व्यवस्थित भिजतो. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित भिजलं की आता गॅसवरती आपण तवा ठेवूया. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. आता यावरती आपण तयार केलेलं मिश्रण घालूया. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. आणि मिश्रण घालताना आपल्याला गॅस आहे ना अगदी बारीक ठेवायचा आहे. तर मी अशा पद्धतीने याचा डोसा बनवून घेत आहे. याला आपण घावणीसुद्धा म्हणू शकतो. तर पहा अशा पद्धतीने मी याला गोलाकारमध्ये पसरवून घेतलेलं आहे. वरच्या बाजूने व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे. आता वरून आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून हा डोसा छान कुरकुरीत होईल आणि व्यवस्थित असा भाजला जाईल. पाहू शकता डोस्यावरती किती मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. आता आपण हा डोसा पलटवून घेऊया. पहा खालच्या बाजूने काही मस्त असा भाजलेला आहे, छान जाळी आलेली आहे आणि कलरसुद्धा अगदी मस्त झालेला आहे. डोसा अगदी कुरकुरीत असा झालेला आहे. आता आपण खालच्या बाजूने सुद्धा 1-2 मिनटं व्यवस्थित असा भाजून घेऊया. पहा इथे आपला मस्त असा हा तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा तयार झालेला आहे. खूप छान लागतो आणि कुरकुरीतही तयार होतो. आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवते. तव्याला अगोदरच आता तेल लावलेलं आहे. यावरती आपण मिश्रण पसरवून घेऊया. हा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही संपूर्ण तव्यावरती सुद्धा गोल आकारामध्ये व्यवस्थित डोसा बनवून घेऊ शकता. माझा तवा मोठा आहे, त्यामुळे साईडपर्यंत गॅसची आच पोहोचत नाही, डोसा व्यवस्थित भाजला जात नाही. त्यामुळे मी अशा प्रकारचा एवढ्या आकाराचा बनवून घेते. तुमच्याकडे छोटा तवा असेल तर तुम्ही संपूर्ण तव्यावरती मिश्रण पसरवून डोसा बनवून घेऊ शकता. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे डोसे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आत्ता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग
कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. अशा पद्धतीने आपण हे सर्व घावणे बनवून घेऊया. पाहू शकता घावणे अगदी मस्त जाळीदार असे तयार होतात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले असे 5 ते 6 या आकाराचे घावणे किंवा डोसे तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. पहा अशा पद्धतीने इथे मी हे सर्व डोसे म्हणजेच घावणे तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता डोसा किती मस्त जाळीदार असा झालेला आहे. याच्यासोबत खाण्यासाठी इथे मी नारळाची चटणी बनवलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या चटणीसोबत हा डोसा सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि ही रेसिपी आवडली असेल याची मला नक्की खात्री आहे. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीचे घावणे किंवा डोसे नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरा सुद्धा आवडली असेल ना तर लगेचच घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मंडळी आपण भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग बाय बाय.